नमस्कार। एक आज मोठा निर्णय 2-3 दिवसाच्या अगोदर लागला। एक वर्धेमध्ये शेतकरी महिला बँक, महिला निधी लिमिटेड बँक नावाची बँक होती, ज्याच्यावर आंदोलन केलं। हे आमचे देवानंद भाऊ बाराते आणि बालूभाऊ येलोरे आणि याच्यासोबत मी मुंबईले ज्या लोकांना घेऊन गेलो होतो अधिवेशनात, कारण ही जी बँक आहे ही RBI मध्ये नोंदणीकृत नाही। त्याच्यानंतर जो याचा संस्थाचालक होते तिघ जण, कोण कोण होते? शरद कांबळे, रोशन कांबळे आणि त्याची बायको प्रियंका कांबळे। ह्या लोकांचे गोरगरिबाचे कष्टाचे पैसे, काही काही लोकांचे तर 50-50 लाख, आता बा तिथं रेट ऑफ इंटरेस्ट जास्त आहे म्हणून लोकांना टाकले पैसे। आणि असे पैसे काही लोकांचे आयडिया, काही लोकांना आपल्या रिटायरमेंटचे पैसे, FD चे पैसे, सारे पैसे त्या बँकेत आणून टाकले का व्याजाचा दर जास्त आहे। ह्या पठ्ठ्यानं काय केलं, ह्या पठ्ठ्यानं त्या पैशामध्ये स्थायी मालमत्ता घेतल्या। ठीक आहे, वॉटर पार्क उभा केला, तिकडे सत्यम बार घेतला, लागन तेवढ्या प्रॉपर्ट्या घेतल्या। आणि त्याच्यात एक भूमी अभिलेखची मॅडम होती, तिच्याकडे पैसे आले होते सूर्यवंशी नावाची, लोकांच्या कॅनलचे जुने पैसे, तिनं त्याचे डुप्लिकेट स्वतःच्या सहीनं तिथं अकाउंट काढले, त्याचे पैसे कलेक्टर ऑफिसच्या खात्यावरून त्या बँकेत ट्रान्सफर केले, तिनंच तिथं खातं काढलं आणि त्याचेच पैसे तिच्या सहीनं आपल्या खात्यावर घेतले। याची जेव्हा कलेक्टर साहेबांना चौकशी केली वर्धेच्या, तर सारा भोंगळ कारभार उघडकीस आला। कंटिन्यू बँकेला न्यूज चालल्या, तर सारे लोक आपले पैसे मागायला बँकेत गेले, तर बँकेपाशी घंटा पैसे नव्हते। बँकेनं यानं पुऱ्या स्थायी मालमत्ता घेतल्या होत्या, पुरं बोगस काम होतं। अशा कोणत्या जर बँक तुमच्या इकडे असेल तर जपून राहा। शेतकरी महिला बँकेचा हा सगळ्यात मोठा घोटाळा होता। गोरगरिबाचे पैसे सारे लोक पैसे मागायला जायत, एका बँकेपाशी एक कवडीचाही रुपया नव्हता। ठीक आहे, त्याच्यामुळे मग जेव्हा पैसे मागायची वेळ आली तर लोक दरदर भटके, पण गोरगरिबाचे कष्टाचे पैसे नाही। एका बुडीचे 3 लाख FD होती, एक गरीब पोरगी होती ID वाली, ती भाड्यानं राय, वडील नाही राय देवीची, तिनं त्या बुडीचे पैसे आणून तिनं टाकले का बाई, तर तुला जास्त व्याज भेटल, आणि बस 8 दिवसांनी ते बँक डुबली। बँक डुबली म्हणजे बँक डुबीतच होती, त्यानं पुऱ्या स्थायी मालमत्ता घेतल्या। पण हे बँक डुबल्याच्या नंतर आंदोलन केले, आमदार खासदाराकडे गेले, पण प्रश्न काही निकाल लागला नाही। मी यायला घेऊन मंत्रालयात गेलो आणि मंत्रालयात गेल्याच्या नंतर ह्या प्रश्न निकाली लावण्यासाठी प्रयत्न केले। तिथून वडेट्टीवार साहेब, नितीन राऊत साहेब, यशोमतीताई, बच्चूभाऊ कडू, ठीक आहे, अनेक आमदाराले भेटलो आणि तिथून त्याच्यानंतर जयंत पाटील, साऱ्या लोकांना अपोजिशननं फोन केले, कलेक्टरले केले, SP ले केले। तेव्हा नूरुल हसन साहेब SP होते आणि कलेक्टर साहेब होते कर्डिले, राहुल कर्डिले साहेब। या सगळ्यांना खूप सपोर्ट केला आम्हाला आणि ह्या प्रॉपर्ट्या सीज केल्या, जप्त केल्या आणि त्याची केस मंत्रालयातून, ठीक आहे, म्हणजे त्या जर प्रॉपर्ट्या सीज केल्या त्याचे लिलाव केले जाते आणि लिलाव करून ह्या गोरगरिबाचे पैसे देण्यात येते। तर हे जे आहे आता, तर त्याच्या सगळ्या जवळपास प्रॉपर्ट्याची माहिती गोळा करून आणली आहे। त्याच्या मागं, ठीक आहे, देवानंद भाऊ बारातेजीचा आणि ठीक आहे बालूभाऊ येलोरेचा मोठा वाटा आहे। सोबतच यायच्या, ठीक आहे, सारिकाताई पठाण होत्या, भिषेक काका होते, गुल्लाने काका होते, सोमनाथजी होते, हे सर्व टीम म्हणजे एक कोर कमिटीच होती यायची। आणि साऱ्या लोकांवर प्रेशर आणून यायनं ते काम करून घेतलं, कारण याच्यावर मुख्यमंत्र्याची सही पाहिजे, गृह विभागाची, त्याच्यानंतर राज्यपालाची सही पाहिजे। हा जो कायदा आहे याच्यावर, ठीक आहे, त्या कायद्यानुसार, ठीक आहे, जप्ती केली। तर महाराष्ट्र राज्य ठेवीदार हित संबंध संरक्षण अधिनियम 1999, ठीक आहे, या कायद्याअंतर्गत त्याच्या प्रॉपर्ट्या सगळ्या सीज झाल्या आहे। आता त्याचे लिलाव होणार आहे, त्याचं हे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्याचं लेटर आलेलं आहे आणि काही दिवसात लिलाव होऊन या गोरगरीब लोकांचे पैसे भेटल। ठीक आहे, ती प्रक्रिया काही दिवसात चालू होईल आणि जमा झाले का मग सगळ्या लोकांना व्यवस्थित पैसे भेटल। ठीक आहे, त्याच्यामुळे ज्या कामाला हात लावला होता ते यशस्वी झाल्यासारखं वाटते।